नमस्कार. कशा आहेत सगळेजण? बरे असाल? मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ खूप छान आहे कारण की आज मी करणार आहे मोदक, ते पण बिना उकडीचे, बिना तळल्याचे आणि 2 मिनिटांमध्ये बनणारे असे हे मोदक आहे. तर चला आपण तयार करूया. तर ते कशाने तयार करायचे आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे मस्त छान असे बिस्किट लागणार आहेत. मी माझ्या अहोंना सांगितले की जा बा माझ्यासाठी 2 बिस्किटचे पॅकेट घेऊन या. ते म्हटलं अरे वा तू बिस्किट खायला लागली. मी म्हटलं अरे मला खायची नाही आहे, गणपती बाप्पासाठी आपल्याला मोदक करायचे आहे. तर मस्त खुशीनं माझा नवरोबा बाहेर गेलेत आणि त्याने बिस्किटचे पॅकेट आणून दिले. 2 आपल्याला बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे मी. आणि घेतलेलं आहे दूध थोडासा 1 वाटी आणि कोकोनट घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, ते पण 1 वाटीने, छोट्या वाटीने. तुम्ही बघू शकता पॅकेट्स वगैरे सगळे काही फोडून घ्या. बिस्किट मस्त अशी बाहेर काढून घ्या. बघू शकता ओरिओ बिस्किट आहेत. एका पॅकेटमध्ये 5 बिस्किट असतात वाटते. मी 2 पॅकेट घेतलेले आहे. याचे 7 ते 8 आरामात बनतात. तुम्हाला 21 मोदक करायचे आहेत तर 5 बिस्किटचे पॅकेट तरी लागतीलच तुम्हाला. ठीक आहे. ते घेऊन झाल्याच्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. बाऊलमध्ये मस्त त्याची एक क्रीम काढून घ्यायची आहे. क्रीम काढून घेतल्यानंतर मी 2 प्रकारचे बिस्किट मागवलेले, एक चॉकलेटीवाला आणि एक दूध फ्लेवरवाला, असं वाला, एक व्हाईट आणि एक ते चॉकलेटी फ्लेवरवाला आहे. सगळी क्रीम्स मी इथे काढून घेतलेली आहे. जेव्हा हे मी मोदक करत होती तेव्हा आयांशला तर खूपच खायची इच्छा झाली असेल तर तो माझ्या मागे येत होता. मम्मा बिकी असं म्हणायचं आणि त्याला बिस्किट एक मी देत जात होती. आणि इथे आपलं काम सुरू होतं. आणि हो फ्रेंड्स, आमच्या राजनांदगावला तर इतके छान गणपती बसलेले आहेत की खूप जास्त. तुम्हाला पण मी त्या गणपती दर्शन करवणार आहे. आता 2-3 दिवस लगातार मोदकची रेसिपी येणार आहे, तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण वॉच करत जा. तेव्हाच तुम्हाला मोदक कसे करायचे कसे नाही, स्किप करून घेतलेले तर एक आपण जे स्टेप असतात ते आपल्याला माहिती नसतात. तर बघू शकतात इथे माझी पूर्ण क्रीम वगैरे टाकून झालेली आहे. 2 प्रकारचे क्रीम वगैरे काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे आता ड्रायफ्रूट्स वगैरे टाकूया. ड्रायफ्रूट टाकल्याच्या नंतर खोबरं किस घ्यायचं आणि खोबरं किस टाकायचं. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं असेल टाका, नाही टाकायचं असेल नाही, पण ह्याची चव छान येते म्हणून टाकली. आणि जो आपला तो मिक्सचर असतो की नाही तो पण जरा वाढून जातो कारण की बिस्किट जास्त असतात आणि हे क्रीम कमी असते म्हणून हे मिक्स करायचं. बघा इथे मिक्स करून झाल्याच्या नंतर चाकूने करत आहे पण ते झालं नाही, जरा हातानेच करून घ्या तर खूप छान होतात. आणि माझ्या अंशला तर आतापासून खायचं आहे तर तो इतके मागे लागला आहे मम्मा दे बा म्हणून, त्याला वेटच नाही होत आहे असं वाटत आहे. आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बिस्किट घ्यायचं आहे. आणि बिस्किट घेतल्याच्या नंतर ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे ग्राइंडमध्ये. पूर्ण फाईन बारीक करा कारण की आपल्याला त्याला मस्त असे त्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. जशी आपण कणिक वगैरे मळतो की नाही तसं वाला करून घ्यायचं आहे त्याचं. आज मी मस्त हे शूट आपल्या बेडरूममध्येच करत आहे, किचनमध्ये नाही. इथे रूममध्येच मस्त बसून अहो आणि मी दोघेही मिळून करत होतो. यांनी आज कॅमेरा पकडून ठेवलेला होता मस्त माझं, कारण की अंश बाळ झोपलेला होता तर मला काही त्याला पण बघायचं होतं तर किचनमध्ये राहू शकत नव्हती म्हणून. बघा मी इथे आता बिस्किट बारीक करून घेऊन आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध. साखरेची वगैरे काही गरज नाही कारण की हे सगळे काही गोड असतात. तर आपण इथे टाकून घेऊया जेवढं आपल्याला लागते. थोडं करू तुम्ही दूध टाका आणि छान असं मस्त त्याचा असं गोळा करून घ्या. जशी कणकीचा गोळा असतो की नाही तसंच आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. खूप छान होतो आणि सॉफ्ट पण होतो मस्त 1 नंबर. तर बघा इथं करून घेतलेलं आहे मी. ज्यांच्या घरी छोटे बाळ असतील त्यांनाची तर खूप मजाच आहे, मस्त खायला खूप छान वाटतात आणि दिसायला तर एवढे सुंदर दिसतात की खूप जास्त. बघा आता आपल्याला मोदकाच्या एक साच्या घ्यायच्या आहे. कोणतं पण साचे असेल, छोटं घ्या मोठं घ्या, पण शक्यतो छोटंच घ्या. छोट्यामध्ये आकार खूप छान दिसतो. आणि त्या मोदकाच्या साच्याला जरासं तूप लावून घ्या किंवा तिथे दूध ठेवलेलं असेल तुम्ही दूध पण लावू शकतात कारण की कधी चिटकायची शक्यता असते, पण हे काही चिटकत नाही म्हणा. तर एक गोळा घ्या आणि त्याच्यानंतर जे मोदकाचा साचा घेतलेला होता आपण त्याच्यामध्ये भरून घ्या जसं पण, आणि त्याला पॅक करून घ्या. आणि जे मोदक असते की नाही त्याच्या साईडने असं बोट टाका आणि साईडने चिपकवून घ्या. मधात असं बोट टाका जशी मी टाकत आहे तसं आणि साईडने चिटकवून घ्या. आणि त्याच्यानंतर जे आपलं क्रीमच्या आहे सारण, त्या क्रीमच्या सारणला याच्या आतमध्ये टाकून घेऊया आपण. आणि जे खालचं भाग असते त्याला पण आपण पॅक करून घेऊया. जे हे वरचंवालं काळंवालं याचं भाग आहे की नाही बिस्किटचं त्याच्याने मस्त छान अशी हळूवार तुम्ही मोदक करा छान मनाने. आणि जेव्हा पण आपण मोदक करतो तेव्हा आपण गणपती बाप्पांचे नाव घेत म्हटलं की ओम गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया, आणि चांगल्या मनानं कोणते पण काम केलं तर खूप छान होतं. माझे मोदक ते इतके छान रेडी होत होते की खूप जास्त मस्त.
आणि नवऱ्याची साथ असेल तुम्हाला तर कोणते पण काम तो चांगलाच होतो हे तुम्हाला माहीतच असेल. आमच्या घरी सर्वांचा सपोर्ट आहे माझ्या या कामाला. माझ्या होनचा पण आणि माझे सासू सासरे पण म्हणजे सपोर्ट करतात मला. आणि माझा दादू तर आता तो छोटासाच आहे, त्याला काही कळतच नाही बा हे काय आहे काय नाही बा. बघा माझं एक आता मोदक करून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण दुसरंवालं पण मोदक करून घेऊया. आपल्याला सगळेच मोदक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे हे असते की नाही केक वगैरे असते त्याच्यामध्ये असे बारीक बारीक तुम्हाला असे बॉल्ससारखे दिसत असतील ते पण सिल्वर कलरचे ते मी घेऊन आणलेले होते. ते पण मी इथे लावणार आहे. हे ते ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर लावा नाही तर नाही. हे असे पण दिसायला खूप छान दिसतात, मस्त असे लवकरच रेडी आणि इतके क्रीमी आणि इतके सॉफ्ट होतात की जसंच तोंडामध्ये आपण टाकलो तसेच विरघळतात. खूप छान झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकतात मस्त. आणि असेच तुम्ही पण तयार करा आणि मला नक्की कमेंट करून सांगाल की तुमचे मोदक कसे झालेले आहेत. मला खूप छान छान मेसेज येतात की ताई तू मोदकची रेसिपी कर म्हणून त्यांच्यासाठी. आणि एक आमचे सबस्क्रायबर आहेत ते आहेत केवल दादा, तर त्यांच्यासाठीच मी उकडीचे मोदक केलेले नाही आहे. तर उकडीचे मोदक पण आपण करूया. बघा दिसायला किती असे काळे काळे दिसत आहेत की नाही, मस्त असे चॉकलेटी कलरचे आपले मोदक असे रेडी झालेले आहे. आणि ते बघा छोटे छोटे बॉल्स आमच्या घरी ठेवलेले होते तर ते मी लावून घेतले, मस्त दिसत आहे एक नंबर. बघूनच असं वाईट होत नाही आहे की केव्हा नैवेद्य लागेल, भोग लागेल देवाला आणि केव्हा आम्ही खाऊया बा म्हणून असं. तर त्याला आपले आता मोदक रेडी झालेले आहे. याला मी कट करून पण दाखवते, मस्त अंदर कसं क्रीमिशवाला आहे. बघा किती छान स्ट्रक्चर झालेलं आहे आणि सारण पण बरोबर मधामध्ये आलेलं आहे. प्लीज तुम्ही घरी करून बघा. आणि सर्वांना गणपती बाप्पा मोरया, सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणलेली आहे अयांसाठी मोदक बनवलेले. अयांश तू खाणार बेटू मोदक? हां मोदक खाणार? हां ठेवा. हां चला एक खाऊन बघ कसं झालंय, मम्माला सांग. पकड 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 मस्त छान छान आहे. खाऊन नाही खायचे आहे तुला? छान छान केले ना मम्मा, खाऊन बघ बरं अयांश. हां एक खाऊन बघ, एक खाऊन बघ. खूप छान आहे, खूप छान आहे. खाऊन बघ ना बेटा. हां कसे आहे वाटत बिड्डू? छान छान. असं कर दादू, असं कर. छान छान ये. हां इकडे बघ अयांश, अयांश एक मिनटं. हां अजून एक घास खा बरं बिड्डू. माझ्या आयांशने पण मोदक खाल्लेले आहे, त्याला तर खूप जास्त आवडलेले आहे. हे छोट्या मुलांसाठी खूप चांगले आहे आणि 2 मिनिटातच मोदक बनले की नाही. तुम्ही ट्राय करून बघा नक्की. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय. बाय कर दादू, बाय बाय. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर.